नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण आलोय पुरंदर कृषी प्रदर्शन 2026 सासवड या ठिकाणी. आतमध्ये खूप काही गोष्टी आल्यात प्रदर्शनमध्ये, आपण तेच बघायला जाणार आहे. तर चला आतमध्ये निघू. नमस्कार दादा, आज तुम्ही काय काय आणलं आणि काय माहिती द्याल आज? आज दिवस तिसरा आहे सासवड येथील कृषी प्रदर्शनाचा. तर या ठिकाणी हा नामदार सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचा हा स्टॉल आहे. तर या स्टॉलमध्ये आम्ही आमच्या व्हरायटीचा म्हणजे आमच्याकडे जी पण पिकं आहे, जे क्रॉप्स आहेत, त्या क्रॉप्समधील ज्या ज्या जाती आहेत त्या जातीमधील झेंडू असेल, दुधी भोपळा असेल, त्याच्यानंतर बीट, TNS 103 नंबरची काकडी आहे. म्हणजे आजूबाजूचा शेतकरी किंवा हा महाराष्ट्रातील पूर्णपणे शेतकरी जो असेल, ते जी तरकारी व्हेजिटेबल आपल्या रानामध्ये करतो, तर तेथील त्यांनी जे लावलेल्या आपल्या ज्या व्हरायटी आहेत नामदार सीड्सच्या, त्याचे हे फ्रूट डिस्प्ले इथे ठेवलेत, जेणेकरून येणारा शेतकरी बघेल आणि त्याच्यानंतर त्यांना समजेल की नामदारीचा हा झेंडू स्मार्ट येलो ह्या अशा पद्धतीने येतो. तर त्यांना हा फायदा होईल की त्यांना इथं लाईव्ह डेमो म्हणजे लाईव्ह प्लॉटचे फोटो किंवा फ्रूट सॅम्पल्स त्यांना बघायला भेटतील. तर ते नंतर घरी गेल्यानंतर त्यांना ज्यावेळेस त्यावेळेस ती व्हरायटी लावायची असेल त्यावेळेस ती ही व्हरायटी लावू शकतात. नमस्कार सर, आज काय आणले तुम्ही आणि काय त्यांची माहिती द्याल? गणित हे आपल्या शेतकऱ्यांसाठी किफायतशीर वापरासाठी, जसं की तुमची शेती आहे, पोल्ट्री व्यवसाय आहे किंवा जनावरं शेळी पालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल शेतकऱ्यांचा, त्याच्यात कसं होतं, आता बिबट्याचं सत्र आहे, बिबटे जनावरं मारतात, खातात, नुकसान होती शेतकऱ्यांची, किंवा लहान लहान मुलं शाळेत जात असतात, शेतीत शेतकरी पाणी धरायला वगैरे रात्री अपरात्री जावं लागतं. याचा काय होतं, आवाज होतो मोठा, जाळधूर आणि मोठा आवाज, त्याच्याने प्राणी पक्षी थांबत नाही. डाळिंबाच्या बागा आहेत, चिक्कूच्या बागा आहेत, पक्षी टोचा मारतात. एक दोन फायर केले, याच्यात विशिष्ट प्रकारचं गंधक असतं, त्याची जी पावडर असते, तिचा जो स्मेल येतो, त्याच्याने पक्षी त्या बाजूला येत नाही. तुम्ही शेताचं राखण करू शकता, बाकीच्या गोष्टी स्वतःचं रक्षण करू शकता. तुमची समजा शेतात घर आहे, मळ्यात वगैरे एकंटी घर आहे, चोरांची भीती, आता कुठल्या निमित्ताने चोर येतात, काही चोरी करायला, जीवितहानी होऊ शकते. तुम्हाला वाटली चावल, तुम्ही एक बार केला तर अर्धा किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज जातो. छोट्या गनचा, मोठी गन घेतली तर त्याचा आवाज 1 किलोमीटरपर्यंत जातो. त्यामुळे तुम्ही स्वतःचं संरक्षण बरोबर शेतीचं संरक्षण, आपल्या पाळीव प्राण्यांचं संरक्षण करू शकता. आणि आपण एक शेतकऱ्याला किफायतशीर किमतीत दिलेले, प्रत्येक याच्यावर तुम्हाला 15 ते 20% डिस्काउंट मिळणार आहे. काय आणले तुम्ही आणि काय त्यांची माहिती द्याल? ही आमची ओम साई नर्सरी आहे आणि ही सासवड मधलीच नर्सरी आहे. याच्यामध्ये आपले सगळे नैसर्गिक पद्धतीने सगळे असलेली झाडे आहेत. आपल्याकडं औषधी, नक्षत्रवनातली आणि फुलांची, फळांची आणि शोभेची सगळ्या वनस्पती इथे भेटून जातात. याच्यामध्ये आपल्याकडे रेअर प्लांट भरपूर आहेत की जसं आहे की हा बोधिवृक्ष आहे. बोधिवृक्ष म्हणजेच काय की तिथं गौतम बुद्धांनी ज्ञान ग्रहण केलं, तर तिथं तपश्चर्या केली होती. आणि हा वृक्ष म्हणजे एक खूप महत्त्वाचा कल्पवृक्ष म्हणून मानला जातो. आणि हा शक्यतो लवकर मिळत नाही, तो आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याची झाडे पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. हा कलम केलेला वृक्ष आहे आणि हा 10-12 वर्षाचा बोनसाईचं झाड आहे हे. आणि 12 वर्षाचा हा वृक्ष असल्यामुळे ह्याची किंमत पण जरा थोडी जास्त आहे. तसंच आपल्याकडे विक्स मध्ये जे वापरतात ते जापनीज मिंट आहे त्याचा विक्स मध्ये वापर केला जातो. ओडोमॉसचं झाड आहे. तसेच गवती चहा, लेमन तुळस, तुळशीचे 6-7 प्रकार आपल्याकडे पाहायला मिळतील. आणि हा मियाझाकी एक आंबा आहे जो आता नवीनच आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे रुद्राक्ष पण आहे. अशा भरपूर व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहेत आपल्या ओम साई नर्सरीमध्ये. अवश्य सगळ्यांनी इथे येऊन भेट द्या, नर्सरीलाही भेट द्या. आमचा संपर्क नंबर आहे 9767 10 41 65. धन्यवाद. हा ड्रोन सेलसाठी आलेला आहे, तर त्याची किंमत आहे जवळपास 7 ते 8 लाख पर्यंत किंमत जाते. हा ड्रोन शेतकऱ्यासाठी भरपूर उपयोगी राहील, जेणेकरून काय आहे, शेतकऱ्यासाठी फवारणीसाठी श्रम भरपूर लागतं. तर त्याच हिशोबाने ड्रोन असा बनवलेला आहे की 1 एकर जे आहे ते 10 मिनिटाच्या आतमध्ये कव्हर करतं आणि कमीत कमी पाण्यामध्ये म्हणजे 10 लिटर पाण्यामध्ये 1 एकर पूर्ण फवारणी करून घेतं. धन्यवाद. नमस्कार सर, CRAची काय माहिती द्याल तुम्ही? आता ही टाटा CR जी आहे, ही टाटाची 5 स्टार सेफ्टी गाडी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 व्हेरियंट्स येतात. पहिलं स्मार्ट येतं, दुसरं तुम्हाला प्युअर येतं, तिसरं ॲडव्हेंचर आणि हे अकम्प्लिश, हे टॉप मॉडेल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सेफ्टी फीचर येतात. त्यानंतर LED DRS येतात CRमध्ये. त्यानंतर तुम्हाला फॉगलॅम्प दिलेले आहेत. फॉरेनिक फंक्शनमध्ये फॉगलॅम्प येतात.
त्यानंतर हे तुम्हाला ॲक्सेसरीचे फीचर्स दिलेले आहेत आणि हे जे इंजिन आहे ते 1.5चे आहेत, 15 cc ची गाडी दिलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला टायर जो आहे तो 19 इंचीचा अलॉय व्हील्स दिलेले आहे. हे टॉप मॉडेल असल्यामुळे अकम्प्लिश प्लस टॉप मॉडेल दिलेली आहे. त्यानंतर ह्याला फ्लश डोअर हँडल दिलेले आहेत. फ्लश डोअर हँडल म्हणजे तुम्ही असं डोअर हँडल ओपन करू शकता. त्यानंतर गाडीमध्ये तुम्हाला 4 पॉवर विंडो दिलेले आहेत. त्यानंतर 3 स्क्रीन दिलेले आहेत. त्यानंतर सेफ्टी फीचरमध्ये ॲडस दिलेलं आहे. ॲडस फीचर दिलेलं आहे. ॲडस लेवल 2 म्हणजे गाडीची पुढं जर कोण आलं तर गाडी जागेवरती स्टॉप होते. गाडीच्या साईडने जरी कुठल्या गाड्या गेल्या तरी तुम्हाला ते अलर्ट करते गाडी. त्यानंतर जे सीट आहे ते मेमरी सीट आहे. सीटमध्ये तुम्ही बसाल ना, सीट तुमचं ॲटोमॅटिक ॲडजस्ट होतं. हे जे सीट आहे ना हे तुमचं ॲटोमॅटिक ॲडजस्ट होतं. सीट ऑटोमॅटिक पुढे मागवतो. हां ॲटोमॅटिक पुढे मागे सीट ॲटोमॅटिक ॲडजस्टेबल आहे. त्यानंतर तुम्हाला थाय सपोर्ट दिलेला आहे. एक्स्ट्रा थाय सपोर्ट दिलेला आहे तुम्हाला. त्यानंतर तुमचं जे स्टेअरिंग आहे ते स्टेअरिंग पण तुम्हाला ॲडजस्टेबल आहे. दाखवतो हो का. हे सीट जे आहे ना हे असं सीट मेमरी सीट आहे. ह्याला मेमरी सीट म्हणतात. त्यानंतर तुमचं स्टेअरिंग जे आहे ते स्टेअरिंग तुमचं ॲडजस्टेबल दिलेलं आहे असं हो का. स्टेअरिंग टिल्ट आहे आणि टेलिस्कोपिक पण आहे स्टेअरिंग. त्यानंतर टेरेन मोड दिलेलं आहे. त्याला टेरेन मोड्समध्ये तुम्हाला वेट मोड दिलेला आहे, नॉर्मल मोड दिलेला आहे, रफ मोड दिलेला आहे. त्या गोष्टी दिलेल्या आहेत. स्टार्टअप बटन दिलेलं आहे. त्यानंतर इथं हँडब्रेक जो आहे तो इलेक्ट्रिक हँडब्रेक दिलेला आहे ह्याला. त्यानंतर 6 गिअर रिव्हर्स कॅमेरा. गाडीमध्ये तुम्हाला 360 कॅमेरा दिलेला आहे. 2D 3D इफेक्ट पूर्ण त्याच्यात कवर होतो. गाडी अशी कवर होती. 3 स्क्रीन दिलेले आहेत. त्यानंतर टच पॅनल दिलेला आहे सर्व इथं. हिल डिसेंट कंट्रोल. त्यानंतर तुम्हाला डिक्की पण दाखवतो. एक मिनटं. हे इलेक्ट्रिक टेलगेट आहे. टेलगेट तुम्ही फक्त प्रेस करायचं ॲटोमॅटिक टेलगेट ओपन होतं. टाटा CR आणि 622 लिटरचा बूट स्पेस दिलेला आहे कंपनीने. पूर्ण 622 लिटरचा बूट स्पेस आहे. त्याला पार्सल ट्रे दिलेला आहे. परत हे जे सीट आहे मागचं हे ऑटो फोल्ड होतं. डायरेक्ट सीट तुम्हाला बेड तयार होतं. हां रिव्हर्स पार्किंग सेन्सर दिलेले आहेत. रिव्हर्स कॅमेरा दिलेला आहे. तुम्हाला मागची जी लाईट आहे ती पूर्ण DRL लाईट लागते. पूर्ण शार्क फिन अँटेना दिलेला आहे. सनरूफ दिलेला आहे. रूफ रेस आहे गाडीला. नमस्कार दादा. आज कोणते ट्रॅक्टर आणलेत, काय त्यांची माहिती द्याल तुम्ही? आज स्वराज 744 साईड गिअरमध्ये आलेला आहे नवीन, आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये. त्याच्यानंतर ना हा 733. त्याच्यानंतर हा XT आला आहे. अच्छा. हा 50 HP आहे त्याची स्पॉर. त्याच्यानंतर त्याला अब्झॉर्व ऑल आहे डबल. त्याच्यानंतर ना ऑइल ब्रेक आहे. साईड गिअरमध्ये आलेला आहे नवीन मध्ये आता. पहिला सेंटर गिअरमध्ये होता. आता आपण कंपनी नवीन लॉन्च केलेलं आहे. कलरमध्ये PTO आहे. रिव्हर्स PTO आलेला आहे आता नवीन. जरी तुम्ही वावरात ज्यावेळेस तुमचा रोटर गुतला तर तुम्ही त्याला रिव्हर्स गिअर 540चा PTO टाकून नंतर ना ते निघून जातो. काय अडचण नाही. नमस्कार दादा. नमस्कार. आता कन्हैया कुठे आणि काय करतो? कन्हैया आता चालूला मैदानच करतोय. आता आमच्या इथं गावचं मैदान होतं पण आमदार साहेबांचा कॉल आला की आपल्या प्रदर्शन आहे बैल घेऊन या. त्यासाठी दादांनी काय केलं नियोजन कॅन्सल केलं. आज बैल इकडे घेऊन आलोय. आणि कन्हैयांनी कुठे कुठे नंबर गेलेत? कन्हैयांनी बऱ्याच ठिकाणी म्हणजे जेवढी पण महाराष्ट्रातली नामांकित मैदान आहे ना ते सगळीकडे बैल राहिलेलं आहे. म्हणजे पुशेगाव झालं, कोरेगाव झालं, जुना बैलपोळा झालं. ही जी हिंद केसरीचे नामांकित मैदान आहेत ना तर प्रत्येक ठिकाणी बैल फायनल राहून 2 नंबर केलेला आहे बैलांनी. अच्छा. आणि कुठल्या कुठल्या मोठ्या मोठ्या बैलांवर पाळलाय? महाराष्ट्रात जेवढे टॉपला बैल पाळतात ना सगळ्यांबरोबर पाळलाय. त्यात मग भारत झाला, सोनारपाड्याचा सोन्या झाला, रायफल 81 झाला. नंतर आमचा बाबाराजी जगतापांचा तेजा झाला, तो आमचा घरचाच बैल आहे. नंतर बाकासूर झाला. जेवढे पण आता जे चालूला बैल पाहता सगळ्यांबरोबर पाळला. आपल्या कन्हैयाचं वय किती झालं आता? आता बैलाचं वय 6 वर्ष आहे. 6 वर्ष. काय वाटतं रायफल बद्दल? ती खरंच दुर्दैवी घटना झाली. बैल जायला नव्हता पाहिजे. खरंच बैल चांगला पळत होता. त्याच्यासारखं बैल होणे नाही म्हणजे दोन्ही खाली पब्लिकनं पळणे. चांगला बैल पळायचा. खूप दुर्दैवी घटना झाली ती एक. आणि आपले असेच आजकाल लय बैल चाललेत. काय तुमचं म्हणणं काय त्याच्यावरती? त्यात आता बैलांचा उन्हामुळे पण काय ना त्रास झाला. काय जे असतात आजार आता काय ते आपण बोलू शकत नाही. काय इंजेक्शन वगैरे ते असतात त्या पद्धतीने आमचा पण एक बैल गेला. मोठं लक्ष बद्दल काय वाटतं? मोठा लक्ष त्याने तर काय नावच कमवून ठेवलं. त्याच्याविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी. काय त्या म्हणजे बैलगाडी क्षेत्रात त्यासारखं बैल होणे नाही परत. त्यासारखं होणे नाहीच. चाल धन्यवाद. नमस्कार दादा. आज काय आणलं आणि आपलं सुलतान किती किलोचा वगैरे काय त्याची माहिती द्याल तुम्ही? वय 2.5 वर्ष आहे आणि ह्याचं वजन आता 1 टन.
1 टन 1 टन वजन आहे. आता रेतनासाठी चालू आहे. अरे त्याचं नैसर्गिक आधी ह्यो कुठं होता आणि घरचा आहे का कसा आहे? हा घरी आमच्या घरी तयार झालं घरचाच आहे. घरचं घरच्या म्हशीचं. घरच्या म्हशीचं आणि कसं त्याचं डाएट वगैरे कसं चाललंय? डाएट रोजचं 6 लिटर दूध असतं त्याला आणि आपला मका भुसा गहू भुसा हा. गोई पेन असं मिळून ते 6 किलो सकाळ संध्याकाळ. सकाळ संध्याकाळ. आणि आता किती रेतन वगैरे त्याची किती झाले? आता ही 350 म्हशी फिट आहे त्याच्याकडून. हा का? आता चालू केलं 6 महिने झालं. आणि 1 नंबर क्वालिटी. 1 नंबर क्वालिटी. चालेल. त्याचं नाव काय आणि काय माहिती द्याल त्याच्याबद्दल? एक 5 महिने झालं हरियाणावरून घेतलेला आहे. ते 4 दात आहे. हा. चालू झाले आता 2 दात घेतलेला आता 4 दात झाला. हा. अजून काय याची वजन वगैरे काय? त्याचं वजन एक 700-800 किलो असेल. अच्छा. तर मित्रांनो, हे होतं पुरंदर कृषी प्रदर्शन 2026. आपण सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये घ्यायचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. टेक केअर.